नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। काल अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा अजित पवार त्यांना एअरपोर्टवर भेटले आणि त्यांनी अशी त्यांना सूचना केली आहे की बिहार पॅटर्न राबवा आणि मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, अशा पद्धतीचं वृत्त एका इंग्रजी दैनिकांनी प्रसिद्ध केलं आहे। आता त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही। आता त्यांच्यात जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब अजूनसुद्धा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न मनामध्ये ठेवलेलं आहे आणि अजितदादांचं तर ते स्वप्न आहेच, त्यांच्या कार्यकर्त्यांचं आहेच। आता दोन उपमुख्यमंत्री हे या सरकारच्या काळामध्ये आपण बघितलं आहे। आता त्यांची सत्ता तर येणार नाही, पण उद्या जाऊन असं काय करतील का काय, तीन मुख्यमंत्री, आता हेच बघायचं राहिलं आहे। आता काय होईल उद्या ते बघावं लागेल। पण एकच तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपचा इंटरनल सर्वेसुद्धा सांगतो महायुती काय सत्तेत येत नाही, महाविकास आघाडीच सत्तेत येणार। त्यामुळे ह्या सगळ्यांचे जे काही मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न आहेत लाडकी खुर्चीसाठी, ते काय पूर्ण होतील असं वाटत नाही। आपण पाहिलं आहे की बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवल घेण्यात आला होता, त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार त्या कार्यक्रमाला आले नाहीत, त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोवर काळे कापड वगैरे असं टाकलं आणि त्याच्यावर पोलिसांनी पण कारवाई केली आहे। आता बघा ना, म्हणजे आता बारामतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक कार्यक्रम ठेवला, ठीक आहे, दादा आले नसतील, बिझी असतील। विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी वर्षा बंगल्यावर ऑफिशियल रेसिडेन्स आहे, तिथं जर आपण पोस्टर बघितला जो गणपतीरायाच्या जवळ लावलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस साहेब दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब दिसत आहेत। श्रीकांत शिंदे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आहेत, पण दादा त्या फोटोमध्ये दिसत नाहीत। आता वर्षा बंगल्यावर जो ऑफिशियल रेसिडेन्स आहे, व्यक्तिगत रेसिडेन्स नाही एकनाथ शिंदे साहेबांचा, तिथं अजितदादांना त्यांनी गुल केला होता। म्हणजे बघा, महायुतीमध्ये आत्तापासूनच कुठंतरी विभाजन व्हायला सुरुवात झालेली आहे। आता घरीच असणाऱ्या पोस्टरवर दादा गुल केले झाले असतील तर दादा कसे जातील बारामतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाला। आपण या ठिकाणी पाहिलं की धारावी पुनर्विकास आहे कार्यक्रम आणि अदानी समूहाच्या वतीनं कुठलीही ब्ल्यूप्रिंट प्रसिद्ध न करता त्याचं 12 तारखेला भूमिपूजन ठेवलेलं आहे, परंतु धारावी बचाव समिती जी आहे, कृती समिती, त्यांनी ते जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तो उधळून लावण्याचा घाट घातलेला आहे। आता तिथे असणाऱ्या लोकांचं असं मत आहे की आम्हाला तुम्ही विश्वासच घेतलं नाही, कसा विकास होणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला घरं देणार आहात, ज्यांनी अतिरिक्त बांधलं आहेत अनेक वर्षांपासून त्यांनासुद्धा तुम्ही अतिरिक्त देणार आहात का तिथं जर तुम्ही गेला 2 किलोमीटरमध्ये 15 लाख लोक राहतात आणि मग त्या लोकांचं तुम्ही पुनर्वसन कसं करणार आहेत, याच्याबद्दल तिथं कुठेही चर्चा न होता तुम्ही 12 तारखेला लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आता विधानसभेचं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनच्या आधी तुम्ही जर भूमिपूजन घेणार असाल, काहीतरी विकास करता असं दाखवणार असाल, ज्यांच्यावर तो प्रभाव होतो आहे, जे लोक अडचणीत नाही तर विस्थापित होणार आहे, ते लोक तर कुठं ना कुठेतरी आंदोलन करणार। त्यामुळे त्या लोकांना विश्वासात घ्या, विकासाचं काम याचा विरोध नाही, पण त्या लोकांना विश्वासात न घेता जर तुम्ही विकास करत असाल तर हे आम्हालाही पटत नाही। आपण एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये भाजपचा जो सर्वे आला आहे त्याच्यावर बऱ्यापैकी आपण हे केलं। आता गेल्या 2 दिवसापूर्वी जो काही सर्वे आला आहे अशी चर्चा त्या बैठकीत झाली। आता त्या बैठकीत कोणाकडनं ती माहिती बाहेर आली हे तर मला सांगता येणार नाही, पण त्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये भाजपला 62 ते 67 अशा जागा मिळतील येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये अशी चर्चा आहे। अजितदादांना 7 ते 11 आणि एकनाथ शिंदे साहेबांना काहीतरी 17 ते 22 असं सगळे मिळून 110-112च्या पुढे जाणार नाही असं कुठंतरी चर्चेत तिथं आलं। त्यामुळे महायुतीची सरकार येईल असं वाटत नाही आणि त्याच्याचबरोबर जे लोकसभेला झालं तसंच विधानसभेलासुद्धा येणार आणि महाविकास आघाडी सत्तेत येईल अशी चर्चा तिथं झाली। मग अशातच मग मतविभाजन करण्यासाठी कुठंतरी मित्रत्वात आपण लढाई करू, म्हणजे भाजपसुद्धा लढेल, मग तिथं अजितदादासुद्धा त्यांचा पक्ष लढवतील आणि मग जो काही विरोधात पक्ष असेल तो, याच्यात मतविभाजनी करून कुठंतरी भाजपला फायदा द्यायचा
नाही तर अपक्ष उमेदवार तिथं उभे करायचे, तिथं भाजपला फायदा झाला पाहिजे. म्हणजे अजितदादांचा उपयोग फक्त मतविभाजन करण्यासाठी करायचा, अशी एक चर्चा तिथं झाली असं आम्हाला कळतं. आणि हे जर त्यांनी स्वीकारलं तर मग अजितदादांना आम्ही 6 जास्त जागा देऊ असंही त्याच्यामध्ये बोलण्यात आलं. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता आज महाराष्ट्रात कुठलीही चर्चा झाली तर त्या चर्चेमध्ये कर्जत जामखेडची चर्चा तर होतेच. आणि मग इथं असणाऱ्या आमदारांना, जो आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहे, याला अडकून ठेवा, अडचणीत आणा, अशी चर्चा तिथं झाली असं आम्हाला कळतं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये कर्जत जामखेडमध्ये जी लढत होणार आहे, आता कुठला नेता तिथं उभं राहील मला माहीत नाही, पण मोठाच नेता असेल. आता तो भाजपचा असेल तर मला माहीत नाही, पण मग उद्या दुसऱ्या पक्षाचा सुद्धा असू शकतो, अशी एक चर्चा आता व्हायला लागलेली आहे. त्यामुळे येणारं इलेक्शन हे अतिशय इंटरेस्टिंग होईल. लोक माझ्याबरोबर जातील असा विश्वास आहेच, पण पुढून मोठ्या प्रमाणात ताकद लावली जाईल याचा एक काही प्रमाणात अंदाज कालच्या परवाच्या बैठकीमध्ये आलेला आहे. परवा अजितदादांनी झालेल्या जनता दरबारामध्ये जाहीर केलं की बारामतीत उभारणार नाही असं किंवा बारामतीत दुसरा नेता किंवा दुसरा आमदार असावा. मग काय ते पुन्हा कर्जत जामखेडकडे येतील काय? भाजपकडनं प्रेशर आहे, एखाद दुसरा व्यक्ती, दुसरा पक्ष इथून उभा राहून एक मोठी लढत इथं होईल. कारण का त्यांना राम शिंदे साहेबांवर विश्वास काय राहिलेला नाही, कमळावर विश्वास इथं काय राहिलेला नाही. त्यामुळे कमळातून तिकीट राम शिंदेंना मिळेल असं मला वाटतं, पण ते मिळालं तर ते काय निवडून येणार नाही असं सर्व BJPचेच आहेत. तर माझ्या विरोधात मग दुसऱ्या पक्षाचा एक मोठा नेता उभा करू शकतील अशी तरी चर्चा परवाच्या बैठकीमध्ये भाजपच्या मोठ्या दिल्लीच्या नेत्याने केली आहे असं आम्हाला कळतं. आता बघूया येत्या काळामध्ये काय होतं. आमदार राजेंद्र राऊत यांनी आरोप करताना म्हणले की जरांगे पाटीलचं जी सोशल मीडिया आहे किंवा जी यंत्रणा आहे ती आमदार रोहित पवार राबवतात असा आरोप त्यांनी केला आहे. ते जे राऊत आमदार आहेत बार्शीचे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना डॉंकी पॉक्स झाला आहे. तसं मंकी पॉक्स असतो तसं डॉंकी पॉक्स, म्हणजे गाढवं कसं कुठेही काही ओरडतं तसं त्यांचं तिथं चाललेलं आहे. आता एखाद्या सामाजिक कार्यकर्ता जो समाजासाठी लढतो आहे ते स्वतःच्या हिमतीवर आणि इतरही सर्व समाजाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत, त्यांच्या माध्यमातून सर्व नियोजन सोशल मीडिया चालते. आता तिथं माझं नाव आणून का राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे? कुठल्याही समाजाच्या एखाद्या लढाईमध्ये, OBC समाजाची असो, मराठा समाजाची असो, त्याच्यामध्ये ते सामाजिक कार्यकर्ते स्वतःच्या हिमतीवर लढत असतात, त्या राजकारण कोणी आणू नये. आता हे जे राऊत आहेत ना, त्यांचं झालं आहे असं आहे, 300-400 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी केलेली आहे, ते सुद्धा बार्शीमध्ये स्वतःच्याच मतदारसंघात. आणि मग त्या बाबतीतली चर्चा जेव्हा सुरू झाली त्यांना झोप लागेना असं मला वाटतं आहे. काही दिवसांपूर्वी मी तिथं आदरणीय पवारसाहेबांबरोबर गेलो होतो, त्याबद्दल मी बोललो, त्यानंतर त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आणि मग उगाचच माझ्याबद्दल ते बोलत आहेत, म्हणजे किती झोंबलं आहे बघा, उगाचच काहीतरी तिथं काढत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका राऊत भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये आम्ही येणार आहोत प्रचारासाठी आणि ही शेवटची टर्म तुमची कुठेतरी तुम्ही समजावी. कारण लोकांनी ठरवलं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये की तुम्हाला आमदारकीवरनं काढून टाकायचं, कारण का तिथं प्रॉपर्टी जर कोणी बनवली असेल तर ती राऊत आमदारांनी केलेली आहे. तिथं एखादा रेटसुद्धा जाहीर करायचा असेल तर त्यांना विचारल्याशिवाय होत नाही. कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याच लोकांनी घ्यायचा, वाळू त्यांच्याच लोकांकडनं घ्यायची, सिमेंट त्यांच्या लोकांकडनंच घ्यायचं. म्हणजे KJIF म्हणजे ते जे कोलार गोल्ड माइन्स कुठला पिक्चर आला होता ना, तिथं कसं एक शहर, त्या शहरात सगळंच त्यांची मालकी, असं कुठंतरी बार्शीमध्ये झालेलं आहे. आता हा जो माज आहे ना त्यांचा, राऊतांचा, जे तिथले आमदार आहेत, तिथे असणारी स्वाभिमानी जनता कशी उतरवते ते बघा येत्या काळामध्ये. आपण या ठिकाणी पाहिले की बिहार पॅटर्न तर दूर राहील, राज्यामध्ये भाजपच्या सर्वेमध्येच महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे असं दाखवल्याचं आपल्याला रोहित पवार आपल्याशी बोलताना म्हणाले आहेत. गणेश जेवरे, अहमदनगर. आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा. या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये
कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे